नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 8व्या वेतन आयोगाची मोठी अपडेट। 1 जानेवारी 2026 पासून थकबाकी मिळणार, जाणून घ्या किती होणार पगारवाढ। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। वाढती महागाई आणि घरगुती खर्चाचा बोजा वाढल्याने केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक सध्या 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीकडे डोळे लावून बसले आहेत। 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन श्रेणी आणि थकबाकी मिळणार का, यावर सध्या मोठी चर्चा सुरू आहे। नुकतेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारने यावर अधिकृत भाष्य केले आहे। 1 जानेवारी 2026 पासून थकबाकी मिळणार। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 8व्या वेतन आयोगाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की 8व्या वेतन आयोग लागू करण्याची तारीख सरकार योग्य वेळी निश्चित करेल। आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर त्यासाठी आवश्यक बजेटची तरतूद केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले। मात्र थकबाकी 1 जानेवारी 2026 पासूनच मिळेल का, याबाबत त्यांनी ठोस तारीख सांगणे टाळले। अंमलबजावणी कधी होऊ शकते? नोव्हेंबर 2025 मध्ये सरकारने आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली असून आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्याचा अवधी दिला आहे। याचा अर्थ आयोगाचा अहवाल 2027च्या मध्यापर्यंत येण्याची शक्यता आहे। अहवाल आल्यानंतर कॅबिनेट मंजुरी आणि नोटिफिकेशनसाठी आणखी 3 ते 6 महिने लागू शकतात। इतिहासाचा दाखला। थकबाकीची आशा। जरी नवीन वेतन आयोग लागू होण्यास उशीर झाला तरी जुना इतिहास कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक आहे। 7वा वेतन आयोग अंमलबजावणी जून 2026 मध्ये झाली, पण पगारवाढ 1 जानेवारी 2016 पासून थकबाकीसह लागू झाली। 6वा वेतन आयोग मंजुरी ऑगस्ट 2008 मध्ये मिळाली, पण थकबाकी 1 जानेवारी 2026 पासून देण्यात आली। या पार्श्वभूमीवर 8व्या वेतन आयोगाचा लाभही 1 जानेवारी 2026 पासून मिळण्याची दाट शक्यता आहे। पगारात किती वाढ होऊ शकते? वेतनातील वाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते। जर आपण 2.0 चा फिटमेंट फॅक्टर गृहीत धरला तर बदलाचे स्वरूप पुढील प्रमाणे असू शकते। घटक: सध्याचे वेतन अंदाजे आणि नवीन वेतन। मूळ वेतन 76,500, नवीन वेतन 1,53,000। महागाई भत्ता DA 44,370 नवीन वेतन रचनेत समाविष्ट। घर भाडे भत्ता 22,950, 41,310। एकूण मासिक वेतन 1,43,820, 1,94,310। सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी आयोगाच्या कामाची गती आणि मागील आयोगाचा अनुभव पाहता 2026 पासूनची थकबाकी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत। मात्र प्रत्यक्ष हातात वाढीव पगार मिळण्यासाठी 2027 उजाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।